गोरेगावचं हेच ते नेस्को सेंटर, जिथे काल रात्री संगीताचा जल्लोष होता, पण आज तिथे फक्त शांतता आणि दोन कुटुंबाचा आक्रोश उरलाय. दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही बातमी तुम्ही सगळीकडे पाहिली असेल. पण आज आपण पाहणार आहोत या बातमीचा DNA, आमचा प्राथमिक अंदाज आणि तांत्रिक विश्लेषण असं सांगताय की हा केवळ ड्रगचा ओव्हरडोस नसून सुरक्षेतील अत्यंत गंभीर तांत्रिक त्रुटींचा हा परिणाम आहे. कसं पाहूयात. बातमी मागील पहिलं सत्य. कोणत्याही मोठ्या इव्हेंटमध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टर्स लावले जातात, पण तांत्रिकदृष्ट्या विचार करा, हे डिटेक्टर्स फक्त लोखंड किंवा धातू पकडतात. अंमली पदार्थांच्या छोट्या गोळ्या किंवा पावडर शोधण्यासाठी हे यंत्र पूर्णपणे निकामी आहे. आमचा अंदाज असा आहे की आयोजकांनी गेटवर नार्कोटिक्स ट्रेस डिटेक्टर्स म्हणजे ETD किंवा नार्को स्कॅनर्स लावणं गरजेचं होतं, जे तिथे दिसले नाहीत. जर गेटवर प्रशिक्षित स्निपर डॉग असते तर हे मृत्यू रोखता आले असते. म्हणजेच सुरक्षेचा हा तांत्रिक बनाव पेडलर्सच्या पथ्यावर पडला. आता या मृत्यूचं तांत्रिक कारण समजून घेऊया. एक्स्टसी किंवा MDMA सारखी ड्रग्ज घेतल्यावर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं, ज्याला विज्ञानाच्या भाषेत हायपरथर्मिया म्हणतात. अशा वेळी त्या व्यक्तीला ताजी हवा आणि पाण्याची म्हणजेच हायड्रेशन नितांत गरज असते. पण आमचा अंदाज असा आहे की हॉलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी घुसून ऑक्युपन्सी लोडचे नियम पायदळी उडवले गेले. अपुऱ्या व्हेंटिलेशनमुळे तिथे हीट ट्रॅप तयार झाला आणि त्या दोन तरुणांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा जीव गेला. मुंबईतील अशा हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये हे पेडलर्स नक्की लपले आहेत कुठे? 2012ची जू रेव पार्टी असो वा 2020ची क्रूज ड्रग केस, मोडस ऑपरेंडी तीच आहे. हे पेडलर्स आता डार्क वेब आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर करून लोकेशन टॅगिंगद्वारे माल पोहोचवतात. आयोजकांच्या नगाखाली हे डेथ एजंट्स गर्दीत मिसळून वावरत असतात. प्रश्न हा आहे की एवढा बंदोबस्त असतानाही जर हे ड्रग्ज आत पोहोचतात, तर मग इव्हेंट मधील इंटरनल सर्व्हिलन्स पूर्णपणे फेल आहे असं समजायचं का? दोन तरुण गेले, पण व्यवस्था आजही ढिम्म आहे. बातमीचा DNA हाच आहे की जोपर्यंत मुंबईतील अशा इव्हेंटसाठी नार्कोटिक्स ऑडिट आणि डिजिटल सर्व्हिलन्स अनिवार्य केले जात नाहीत, तोपर्यंत हे मृत्यूचे सत्र थांबणार नाही. पोलीस तपास करतीलच, पण या सिस्टम मधील लूप होल्स शोधून ते बंद करणं ही काळाची गरज आहे.